नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी कशी बनवायची ते. खूप साऱ्या पद्धती मी बघितलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवरती फणसाच्या भाजीची दाखवलेली आहेत, पण अशी पद्धत मी कधी बघितलेली नाही आहे, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. खूप सोपी आहे बनवायला, काहीच कष्ट नाही किंवा जास्ती याला मसालेसुद्धा काही लागत नाहीत. खरं चवीला खूप छान लागते. हे मी फणसाचं छोटं फळ घेतलेलं आहे. हा कापा फणस आहे. जर फणस रसाळा असेल तर भाजी जास्त छान होते. सुरीला पहिला छान ऑइल लावून घ्या, म्हणजे चीक वगैरे असेल तो त्याला जास्त लागत नाही. आणि स्क्वेअर शेपमध्ये छान तुकडे करून घ्या. फणसाचं फळ छोटं असल्यामुळे त्याला जास्त चीक नाही आहे. या शेपमध्ये सगळे मी फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत. पहिला आपण सालीसकट सगळे शिजवून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला चिरून साल काढायचे आहे. कुकरमध्ये मी 2 शिट्या लावलेल्या आहेत, थोडंसं मीठ घालून थंड करून घेतलेले आहेत त्या फोडी. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे कशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे ते. शिजल्यामुळे पटपट साल निघून जाते. एक जण मधलं बी आहे ते घेत नाही तर, पण तुम्ही घेतलं तर काही हरकत नाही, ते सुद्धा छान चव लागतं आहे. याच प्रकारे सगळ्या फोडी मी छान साली काढून घेतलेल्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे ही फणसाची भाजी बनवण्याची आणि लगेच पण काम होतं आहे. कच्चा फणस थोडा लवकर साली काढून घेताना त्रास होतो, शिजवून घेतल्यानंतर पटापट आपल्याला साल निघते. याच प्रकारे मी सगळ्या फोडींची साल काढून घेतलेली आहे. छान शिजलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेचून घ्यायचं आहे. याच प्रकारे शिजल्यामुळे बाकीचं तरी सुटतं आहे, पण मध्ये जे बीसारखं आहे तो घट्ट भाग आपल्याला चेचून घ्यायचा आहे. याच प्रकारे मी सगळ्या फोडी ज्या आहेत त्या चेचून घेतलेल्या आहेत. जो मधला भाग आहे तो थोडासा घट्ट असतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं चेचून घ्यावं लागतं. ही भाजी सेम आपण खिमा खाल्ल्यासारखीच लागते चवीला. सगळ्या फोडी मी छान चेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, तेल छान गरम करून कांदा भाजून घ्या. आणि याच्यामध्ये मी हिरवे वाटाणे घातलेले आहेत. आता सीझन आहे म्हटले सगळ्या भाजीमध्ये वाटाणे जातातच. तुम्ही याच्यामध्ये मसूर, मूग किंवा काळे वाटाणेसुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर हळद, चवीपुरता मीठ, 2 चमचे गाठी मसाला, बाकी कोणताही मसाले मी याच्यामध्ये घातलेला नाही आहे. तिखट छान तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर जो आपण फणस शिजवून घेतला तो आपल्याला घालायचा आहे आणि एक 5 मिनिटं छान वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. खूप सिंपल पद्धतीची भाजी आहे ही, पण खायला खूपच टेस्टी लागते. तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली म्हणून. 5 मिनिटं वाफेवर शिजून त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे. तिखट तेलामध्ये पहिलाच छान भाजून घ्या, कारण ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही नंतरला, कारण आपण पहिलाच शिजवून घेतलेली आहेत. खूप कमी वेळात ही भाजी बनलेली आहे. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशा छान छान सोप्या भाज्या तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय बाय.